SR 24 न्यूज महाराष्ट्र मध्ये आपलं स्वागत आहे। सर, आमच्या संघ फसवणूक झाली। जमीन वडिलोपार्जित असून सर्व आजपर्यंत हक्क कायम आमचाच आहे। आमच्यासोबत ज्ञानेश्वर श्रीकांत सिरनामे व अशोक भोजू चव्हाण यांनी फसवून जमीन घेऊन आमच्यावर दादागिरी धमकी चालू आहे। आणि सर, आम्हाला वारंवार पोलीस स्टेशनहून धमकीचं येतं आहे सर। येऊन आमचा पंचनामा पण करून पोलिस गेली ती, तरी पण आम्हाला पोलीस स्टेशनला बोलवते ती। आमचं घर शेत सगळं आमचं असून आमच्यावरच गुन्हा दाखल करत आहेत सर। आम्ही दिलेली तक्रार त्यांनी घेत नाही ती, आणि आमच्याकडून पैसे मागते ती 50-50 हजार द्या। पुढची पार्टी चांगली पैशावाली आहे, आम्ही गरीब माणसं आहे करून खाणारी। यांना सरकार पगार देत नाही का? एवढा आम्हाला सरकार न्याय द्यावा आम्हाला। मला पाहिजे, मी काम करून खाणार माणूस आहे, गरीब। आणि ही लोक नुसतं त्रास द्याल ते आम्हाला, इतकी त्रास द्याल ते ना, भरपूर त्रास आम्हाला द्याल। भर पैसे आली पार्टी आहे, 3 पिढीचं शेत आहे। माझ्या सासू सासऱ्याचं, माझ्या नवऱ्याचं, मी म्हातारी 50 वर्षाची आहे, तरी मी राबती याच्यात। माझं ताबा असताना काढणीक बनून धमकी देते ती। आणि पुढची घेणारी पार्टी राजकारणाची पार्टी आहे। यांचं जिपऱ्या उचलून बाहेर काढा म्हणते ती, दादागिरी करते ती। गरीब माणसं पण अंगावर माझ्या भाऊकीचं पण शेत घेतलंय, पूर्ण मनाचं घेतलंय। द्यावा, खऱ्याचं न्याय द्यावा। आणि पोलिसावाला सरकारने पगार देत नाही ती का? राठोड साहेब येऊन 50 हजार द्या, तुमचं काम करता, तुमची केसवरी उचलून धरता म्हणून धमकी देतात, आणि आम्हाला बोलतात सगळ्यांना। कुठलं पोलीस स्टेशन येतंय? नळदुर्ग पोलीस स्टेशन। मग तुम्ही वरिष्ठ अधिकाऱ्यांना बोलला नव्हता? आम्ही सगळ्याला आम्ही यादव सरला बोललो। हा, यादव सर होते काल निरीक्षक, त्यांना बोललो। त्यांनी म्हणले यांची ती तक्रार घ्या, ह्यांचा एक अर्ज द्या, अर्ज दे घेऊन माझ्याकडे पोच तेवढी दिली ना, अजून मलाच बोलवत आहे ती सर। आमची आम्हाला तक्रार घेतली नाही त्यांनी, आमच्याकडे पोच आहे, तिथलं सगळं पुरावा आहे। बरं आहे का? तुमची फसवणूक करून जमीन त्यांनी ही केली म्हणता हो. मग तुम्ही आता ते फेर वळू नये म्हणून असं तक्रार अर्ज दिला का तहसीलदार साहेबाला? दिलाय का? मग त्याच्या काय? दावा दिलाय। बर बर। दिलाय। मग आता ही तर तुमचं दिवाणी मॅटर आहे, मग पोलिसाचा विषय आला कस काय आता? ते सर, आम्हाला गरीबाला घेऊन गेल ती पोलीस। आम्ही सांगितलो काल यादव सरला पण सांगितलो, यादव सरला सर दिवाणी मॅटर आहे म्हणून सांगितलो यादव सरला। तुम्ही सर फौजदारी मध्ये आम्हाला का ताप देत आहे? मग मला यादव सर म्हणले तुमचा पण अर्ज द्या, त्यांची पण एक तक्रार घ्या, असं म्हणून मला पाठवलं नळदुर्ग मधून, आणि एक पोत तेवढी दिली मला। पोच देऊन आमचं काय त्यांनी आमचं तात्पर्यात काही घेणं झाली ती, त्यांचं उचलून धरा लागली ती। त्यांनी पैसे देतात, पार्टी पैसेवाली राजकारणामधली पार्टी आहे, त्यांचं पैसे त्यांनी घेते ती म्हणून त्यांची केस धराल ती उचलून। घर आमचं, शेत आमचं सगळं असून आमच्यावर गुन्हा दाखल, अन्याय केलेला आहे। आमचंच घेऊन आजी, आम्हाला। आजी तुमचं नाव सांगा। माझं नाव गेमू गम्माबाई गेमू घमाबाई आडेकर। आणि हे किती वय तुमची, किती डोळे आहे? तिसरी तीन पिढी आहे, तिसरी डोई आहे। म्हणजे 7-12 तुमच्याच नावावर होता? हा, होता पहिला। आणि मग कस काय झाली फसवणूक? ही आम्ही झाडं लावतो म्हणून झाडं लावतो म्हणून पोराकडून फसवून घेतलं। आणि म्हणते ते तुम्ही औषध पिऊन मेलं, जळून जरी मेलं आम्हाला फरक पडत तर नाही। आम्हाला फरक पडत नाही, इथं मेलं तरी उडून जात आहो ना, आमचा कब्जा घालताव म्हणून गडी माणसं दादागिरी अंगावर करते। येते। आम्ही सासूना दोघीच होता बाया माणसं, तरी पण 50 माणसं आणले। ह्या ज्ञानुशिरी नाम्यानं गोळा केला फोन करून, आणि आम्हाला दादागिरी करून धमकी देऊन वडून मारायली ती। हा, आता ती कारल्याचे रहिवासी आहेत का? नाही, मग ती तर म्हणते रहिवासी आहे इथला, आधार कार्ड त्याला जोडलेला आहे दस्ताला। कसं काढलंय की परगावचं ही त्यांनी परस्पर शाळा केली आहे, दस्ता सहित आधार कार्ड बी बोगस केलं। बोगस केलंय। सगळं बोगस केलेलं आहे। आणि शेतात सोयाबीन आहे म्हणून खरेदी केलेली आहे। आमची बागायत चंदन आहे, आम्ही ऊस तोडून खाता, आमच्या शेतात चंदन आहे, त्यांनी आमचंच घेते ते। आम्हाला खुरपाय बोलते ती। डुप्लिकेट जोडलेला आहे, रहिवासी इथला नाही, आता कर्नाटकचा माणूस आहे तो। आता तुमची काय मागणी आहे? आमचं खरं सरकारने न्याय द्यावा, आमचं रक्त आम्हाला माघारी द्यावं। आम्हाला पोलीस स्टेशनचा दबाव यायलाय, सारखी वारंवार पोलिस बोलवत आहेत ती। आम्हाला काय असेल ते सरकारनं न्याय द्यावा, आमचं रक्त न्याय द्यावा आम्हाला सगळं। आम्ही गरीब माणसं आहे। आमच्या वडिलापासून
वडिलापासून आमचा ताबा आहे, कुणाला सुद्धा ताबा दिलेला नाही आम्ही हा. अजून. लिहून दिल तीन खरेदी झाले त्यांचे तरी. पैसे दुप्पट तिप्पटनं पैसे माघारी डबल पैसे करीत दिले केला. आम्ही कुणाचा पैसा आम्ही ठेवला नाही, कामं नावावर करून करून दिल ती पण सोयाबीन शेतात व्याजाचा धंदा आहे ह्यांचा. 6 लाखाचा 12 लाख घातले ते याज असाय ती लोक शिरीनामे सावकारी हा, माणसं आणि आहे आता ती ह्या जरा पाहुण्याच्या सावकारक्याचा नावावर केलं धंदा. तर पाहुण्यानं असं फसवून त्याला पैसे शाळा जास्त केली देऊन ट्युशन करून घेतलं ती दिलं. मास्तर होता भोजू चव्हाणाचं पोरग शाळेला त्याला गावात गोड बोलून घेऊन सगळं इथं शाळा करून गावात ना परस्पर रातोरात त्याला भरून लावले सगळं सामान इथनं आणि खाली केले. सकाळ उठून मालकाने दारा द्याय आले शेतात तर म्हणते ते कोण सुद्धा नाही म्हणलं आणि रातोरात मध्ये निघून गेले. ह्यांनी पैसे घेतले शाळा केले लावले आम्हाला दादागिरी खरेदी करून. डुप्लिकेट खरेदी करून आम्हाला मारून हाणू लावायची तयारी त्यांची ठरलेली आहे. शाळा झालेली आहे परस्पऱ्या. आता काय तुमची मागणी? तुमची जमीन परत तुम्हाला मिळावी. आम्हाला द्यावा. आमचा ताबा पहिल्यापासून आहे. वडिलाच्या वडिलापासून आमचा ताबा आहे. आम्ही पुन्हा लिहून दिली ती जमीन पण ताबा दिलेला नाही कुणाला. 3 पिढीचा आहे माझा रक्ता मला पाहिजे. ह्याला कसं इस्टेट कमू वाटतंय लेकरा बाळाला घेऊ वाटतंय ह्याच्या नातू पुरतूनला कसं खाऊ घालू वाटतंय तसं मला पण वाटतंय की आमचा ताबा आम्ही पहिल्यापासून सोडला नाही. आम्हाला लिहून रेवा- दिली. आमच्या कारणानं माझं पोरग हे काही पडलं होतं त्याच्यामुळं आम्ही दवाखान्यासाठी दिलतो ते त्यांचं दिलो आणि ह्यानी फसवून माझ्या पोराला ही चंदन लावतो म्हणलं आणि चंदन दोघात निम करू म्हणून मला त्या कंपनीला कागद लागतंय म्हणून करून विश्वासानं दिलो. विश्वासघात आणि केलाय त्यानं पुन्हा दुसऱ्याच्या नावावर खरेदी करून निघून गेलं गपचिप खवाना. परस्पऱ्या. फक्त आता शासनाने तुमची जमीन तुम्हाला आमची जमीन आमची जी आम्हाला काय आहे ती आमचं सर कागद रक्कम बघून आम्हाला तुमची द्यावं. जमीन तुम्हाला परत द्यावी. परत द्यावा. पाहुणा- माझी जमीन मी ह्या पोराच्या दवाखान्यासाठी दिलतो अशी फिरतच आली आहे माझी जमीन. मी ताबा कुणाला दिला हा, नाही. 3 1 रुपयाचे 10 रुपये दिलो तीन पण जमीन खरेदी- कुणाला दिलेली नाही 3 खरेदी आतापर्यंत. झाल्या तरी पण ताबा माझा आहे. आतापर्यंत कुणाला दिलेला नाही. एक रुपया सावकार मिळत लोकांना 10-10 रुपये टक्के पैशाने याज भरला आम्ही हा. तरी आम्ही शेती जाऊ दिलेली नाही. कुणाला आमचा दिलं नाही कब्जा आमच्या कुणाला दिला नाही. आम्ही आमचा कब्जा आजपर्यंत आमच्या पशीच आहे. या लोकांनी आमच्यावर अन्याय केलेले आहे. एवढीच मागणी आहे की सरकारने आम्हाला न्याय द्यावा आणि पोलीस स्टेशनचा दबाव आम्हाला भरपूर आहे. राठोड साहेबाचा आम्हाला बाहेर काढायचं आणि त्यांना आत घालायचं एवढं राठोड साहेबांनी ठरवलेलं आहे. आणि ह्यांचा राठोड साहेब 50,000 रुपये मागत होते तुला उचलून धरताव तू 50 पण आम्ही गरीब आहे आमच्याकडून त्याला पैसे देणं होत नाही. सरकारनं न्याय द्यावं. सरकार त्याला पगार द्यायलाय. सरकारनंच न्याय द्यावा आम्हाला. आमच्या आमची परस्पऱ्या एवढी माझं अपेक्षा आहे. घेऊन आती आम्हालाच करायली ती मेलं तर चालतंय. आमची अपेक्षा एवढीच आहे. मारताव करताव आणि म्हणाल ती जीव आम्हाला. मारता म्हणून धमकी माझी द्यायला जमीन लागली. मला पाहिजे. आम्ही बरं मेलं तरी चालतंय. तुमच्या शेतात मेलो तर चालतंय. आमच्यावर कागद आहे नावावर आमच्या पण आजपर्यंत आम्ही कब्जाच दिला नाही कुणाच्या. डुप्लिकेट कागद त्याच्यापाशी घोळून प्या म्हणले आम्ही चा करून. त्यांचं का